ऑर्फन फर्स्ट किल. मी आज या मूवीचे एक्सप्लेनेशन करणार आहे. आणि ह्याच्या आधीची मूवी ऑर्फन, त्याचं एक्सप्लेनेशन जर तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ चॅनलच्या लिस्टमध्ये अवेलेबल आहे. कारण की ही मूवी त्या मूवीचा प्रिक्वेल आहे, नाहीतर तुम्हाला याची स्टोरी समजणार नाही. कहाणीच्या सुरुवातीला ते सारने इन्स्टिट्यूट दाखवलेलं आहे. ते मेंटल हॉस्पिटल जिथनं लीना पळालेली होती. तिथे न्यू डॉक्टरला अपॉइंट केलेलं होतं. त्यामुळे इन्चार्ज तिला पूर्ण हॉस्पिटल दाखवत होता आणि त्याचप्रमाणे सांगत होता की या हॉस्पिटलमध्ये बरेचसे सायको किलर्स आणि सिरियल किलर्स आहेत. असे सांगत असताना डॉक्टर त्या इन्चार्जला येऊन सांगतो की लीना गायब आहे म्हणून. हे ऐकल्यानंतर ते डॉक्टर इमर्जन्सी अलार्म वाजवतो आणि त्या नवीन आलेल्या डॉक्टरला इन्चार्ज एका सेफ रूममध्ये तिला घेऊन जातो आणि तिला सांगतो की लीना इथली सर्वात डेंजरस पेशंट आहे, त्यामुळे तुम्ही या रूममध्ये सेफ राहताल. असं म्हणतात त्या डॉक्टरला एक 9 वर्षाची लहान मुलगी दिसते. ती त्या मुलीला विचारते की तुझे आईवडील इथं काम करतात का, तू या रूममध्ये कशी आली. तेव्हा ती मुलगी हातामध्ये पेन्सिल उचलते. आधी तर ती इनोसंटली तिला उत्तर देऊ लागते, पण त्याच्यानंतर ती डॉक्टरवर अटॅक करणारच. तेवढ्यात आतमध्ये गार्ड येतात आणि तिला म्हणतात की लीना तू इथं काय करते, आणि लीनाला पकडून ती तिच्या रूममध्ये घेऊन जातात. लीनाला हायपोपिटेरिझम नावाचा एक डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये तिचं शरीर हे लहान मुलासारखंच राहिलेलं आहे, पण बौद्धिक पातळी ही 33 वर्षाच्या बाई एवढी आहे. तिने आत्तापर्यंत बऱ्याच अशा किलिंग्स केल्यात. ती स्वतःला लहान दाखवते आणि एका फॅमिलीमध्ये इन होते आणि त्याच्यानंतर तिथं चोरी करून त्या पूर्ण फॅमिलीला मारून टाकते. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा तिच्या फॅमिलीमधल्या तिच्या ॲडॉप्ट वडिलांना ती सेड्यूस करण्याचा प्रयत्न पण करते आणि ती तिचं मेकओव्हर असं ठेवती की कोणाला कळतच नाही की ती 9 वर्षाची आहे. की बऱ्याचदा तिने इथून पळून जाण्याचा प्रयत्न पण केलाय. त्यामुळे तिच्या हातावरती आणि गळ्यावरती मोठे स्कार पण आहेत. आता डॉक्टरला लीनाची भीती वाटू लागते आणि तीही तिचे रंग दाखवायला सुरुवात करते. तिच्याचबरोबर असणारी अशीच एक सायकोपॅथ तिला ती चिथवते आणि त्या डॉक्टरला मारायला लावते. पण तेवढ्यात स्टाफमध्ये येतो आणि त्यानंतर लीना गार्डला आपल्या रूममध्ये बोलवती आणि त्याला सेड्यूस करण्याच्या नादात कायमचाच वर पोहोचवती. इकडं जेव्हा दुसरा गार्ड तिला थांबवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या सायकोपॅथला सांगून ती त्याचाही जीव घेते. आता लीना पळून जाण्यात यशस्वी होती. इकडं डॉक्टर नेहमीप्रमाणे आपल्या घरी चाललेली असती तेव्हा तिला एकदम लीना दिसते आणि लीना तिला गप्प बसण्याचा आदेश करते. डॉक्टर आतमध्ये जाऊन मी अशा परिस्थितीमध्ये काम करू शकत नाही असं सांगून ती रिझाईन करते. त्यानंतर ती तिच्या घरी पोहोचते आणि घरी गेल्यानंतर तिला गाडीतनं कसला तरी आवाज येतो, पण डिक्कीत काही नव्हतं. डॉक्टर जेव्हा घरामध्ये एंटर होती तेव्हा मागणं लीना येऊन रॉडनी तिच्यावरती अटॅक करते. ती तिच्या गाडीतच लपून आलेली होती. आता लीना इंटरनेटवरती मिसिंग मुलींच्या केसेस शोधू लागते आणि त्याच्यामध्ये तिला एक केस सापडते. त्या मुलीचं नाव होतं एस्टर. एस्टरची चेहरेपट्टी बघायला गेली तर ती त्या लीनाच्या बरोबर फेसशी मॅच करत होती आणि कन्फर्म करण्यासाठी ती एस्टरच्या चेहऱ्याबरोबर स्वतःचा चेहरा मॅचही करून बघते आणि त्याच्यामध्ये ती पूर्णपणे यशस्वी होती. पण आता त्या फॅमिलीकडे ती जाणार कशी, याच्यासाठी ती एक जबरदस्त प्लॅन आखते. ती स्वतःला एस्टरच्या स्वरूपामध्ये घेऊन येते, तिच्यासारखं लुक करते आणि स्वतःला एकदम इनोसंट स्कूल गर्ल असल्यासारखी प्रिटेंड करते. आणि कॅरेक्टरमध्ये आल्यानंतर ती बघते की डॉक्टर खाली अजून जिवंत होती. ती डॉक्टर तिला म्हणते की मला सोडून दे, मी कोणालाही सांगणार नाही. पण तरीही ती रॉडने, बापरे खूपच हिनियस होती. प्लॅनप्रमाणे लीना स्वतःला एकदम इनोसंट दाखवत होती. तिथं पोलीस येतो. त्याला वाटतं की कदाचित ही मुलगी घराचा पत्ता विसरली असेल. तो तिला विचारतो तू कुठे राहती, तर त्याच्यावरती ती उत्तर देती की माझं नाव एस्टर आहे आणि मला खूप वर्षापूर्वी एका बाईनी किडनॅप करून इथं आणलं होतं. आता मला माझ्या घरी जायचंय. तो रशियन पोलीस तिला काम करतो आणि म्हणतो डोंट वरी, मी तुला तुझ्या फॅमिलीपर्यंत पोचवेल. इकडे लगेच एस्टरची फॅमिली दाखवली आहे. तिचे मॉम, डॅड आणि तिचा मोठा भाऊ. त्याची शॉर्टची मॅच होती आणि ती पाहण्यासाठीच त्याचे मॉम डॅड आलेले होते. एस्टरची मॉम मॅच बघताना त्या मुलाला चेअर करत होती, पण इकडं डॅड हे थोडेसे नर्वस वाटत होते, कारण की एस्टर गेल्यापासून त्यांच्या स्वभावामध्ये हा बदल आलेला होता. तेवढ्यात तिथे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर येतो आणि तो सांगतो की आम्हाला रशियामध्ये एस्टर सापडली आहे. हे ऐकल्यानंतर डॅड एकदम खुश होतात आणि मॉम लगेच एस्टरला घ्यायला रशियाला जाते. इकडे ती रशियन कॉप एस्टरच्या मम्मीला सांगते की तिचा खूप वर्षापूर्वी किडनॅप झाला होता आणि
तिला किडनॅप करून तिची किडनॅपर इकडं रशियामध्ये घेऊन आली होती. त्यानंतर अचानक ती आमच्या ऑफिसरला पार्कमध्ये मिळाली. इस्टरची मॉम इस्टरला बघून एकदम खुश होती. इस्टरही तिच्या मम्मीला येऊन मिठी मारती. इकडे एरोप्लेनमध्ये बसल्यावर इस्टरची मॉम तिला जुन्या गोष्टी विचारू लागती, म्हणजे आपल्या फॅमिलीबद्दल, आपण कशी मजा केली होती, आपण इथं गेलो होतो. पण इस्टरकडे ह्या गोष्टींचं काही उत्तर नव्हतं, कारण की इस्टर म्हणत होती की मला आत्ता काही लक्षात नाही आहे, त्यामुळं मला थोडा वेळ दे. हळूहळू मला या गोष्टी आठवू लागतील, कारण की मी खूप मोठ्या ट्रॉमामधून गेलेली आहे. असं म्हणल्यानंतर इस्टरची मॉमी तिला काही म्हणत नाही. इकडं आल्यानंतर ती सर्वात पहिला आपल्या डॅडला भेटती, आपल्या भावाला भेटती. पण भावाला तिच्यावरती थोडासा शक येतो आणि इकडं एस्टरचा वेलकम होतो. एस्टरला वाटलं पण नव्हतं की आपण एवढ्या श्रीमंत फॅमिलीमध्ये आलोय म्हणून, कारण की तिचं काम तर तेच होतं ना, चोरी करणं आणि त्याच्यानंतर तिच्या वडिलांना सड्यूस करणं आणि ते झाल्यानंतर त्यांचा खून करून गायब होणं आणि नवीन शिकार शोधणं. इकडं ती इस्टरची मॉम तिला काउन्सिलरकडे घेऊन येते. आता ती फॅमिली काउन्सिलर होती, त्याच्यामुळं त्या काउन्सिलरच्या प्रश्नांवरतीही इस्टरकडं काही उत्तर नव्हतं. मग ती स्वतःला आजारी असल्याचं दाखवून तिच्या मम्मीला म्हणती आपण घरी जाऊ म्हणून, मला याचा त्रास होतोय. आणि असं करून इस्टर बघती की तिच्यावरती तो पोलीस नजर ठेवत होता, म्हणजे जो इस्टरची केस इन्व्हेस्टिगेट करत होता तो. इस्टरच्या डॅडनी इस्टरला पूर्णपणे एक्सेप्ट केलेलं होतं, म्हणजे त्यांना तिच्याबद्दल काही शक नव्हता. ते एक पेंटर होते, ते इस्टरलाही पेंटिंग करायला लावतात. पण इस्टरची पेंटिंग स्किल बघून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. इस्टर त्यांना म्हणती की मला पेंटिंग आवडती, पण तेवढ्यात ती तिच्या वडिलांच्या पेंटिंगलाही सेड्यूस करू लागती. गाणेगडी हे सर्व मॉम मागून बघत असती. एकदा इस्टर जेव्हा रूममध्ये तयार होत होती तेव्हा तिची मॉम येऊन तिची डायरी चेक करू लागती. जशी ती डायरीला हात लावती तर इस्टर तिच्यावरती रागवती. इकडे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्या फॅमिलीला सांगतो की मला इस्टरबद्दल थोडा शक होतोय म्हणून, ती कदाचित तुमची मुलगी नाहीये, तर त्यामुळं मला थोडा वेळ द्या, कारण की हे तुमच्यासाठी धोक्याचंही असू शकतं. इस्टर हे ऐकते आणि जमेल तेवढे पैसे सोनं घेऊन ती घरातून पळू लागते. पण तेवढ्यात पळताना तिचे लक्ष तिच्या डॅडकडे जाते आणि तिचे पाय थांबतात आणि ती पुन्हा घरामध्ये प्रवेश करते. एकदा मॉम अँड डॅड कुठल्या तरी इव्हेंटला रात्री बाहेर चाललेले असतात. ते इस्टरला सांगतात की आम्ही लवकरच परत येतो. इकडं तिचा ब्रदरही त्यांच्या फ्रेंडबरोबर एन्जॉय करत होता. तेवढ्यात दारावरती बेल वाजते आणि तिचा ब्रदर बघतो की तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आलेला होता. तो सांगतो की मॉम अँड डॅड इव्हेंटसाठी बाहेर गेलेले आहेत, तुम्हाला काही हवंय? तो म्हणतो की एक ग्लास पाणी मिळेल. ब्रदर आज जाताच तो इस्टरचे फिंगरप्रिंट चोरून स्वतःबरोबर घेऊन जातो. आता इस्टर हे बघती. आता मॉम आल्यानंतर ती इस्टरला आवाज देते. रूममध्ये इस्टर नव्हती, पण तिची डायरी होती. डायरी उघडल्यानंतर तिला जे दिसतं त्याने ती एकदम शॉक होती. त्या डायरीमुळे तिला तिचं खरं रूपही कळतं, कारण तिने मॉमच्या फोटोला पूर्णपणे सर्कल केलेलं होतं. आता इकडं तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर दाखवलाय. तो लीना आणि इस्टरचे फिंगरप्रिंट मॅच करतो, पण ते मॅच होत नाही आणि त्याला कळतं की आपला शक खरा ठरला, ही खरी इस्टर नाही. पण तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी स्टॅप करतं. ती स्टॅप करणारी लीनाच होती. ऑफिसर तिला शूट करण्याचा प्रयत्न पण करतो, पण तोही अपयशी ठरतो. तो सांगतो की तुझ्या मॉमला तुझ्यावरती शक आहे म्हणून. तेवढ्यात मॉमच ऑफिसरला शूट करते. आता मॉमचं हे रूप बघून लीनाही घाबरती, पण मॉम लीनाकडे गन ताणून ती म्हणती की मला माहिती आहे तू कोण आहेस आणि तू कुठल्या मेंटल हॉस्पिटलमधनं आली आहेस. त्यावेळी ती तिला सांगती की तू चोरी करून पळू शकत होती, पण तू तसं केलं नाही. याचा अर्थ तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन आहे. तू 33 वर्षाची आहेस, कदाचित तुझे प्लॅन आणखीन काही हिनेस असू शकतील. पण त्याच्यावरती ती लीना म्हणती की मला जाऊन देत, मी कोणालाही काही करणार नाही. तर त्याच्यावरती मॉम रिव्हील करते की मी दुसऱ्यांदा इस्टरला जाऊन देऊ शकत नाही, कारण इस्टर या जगामध्ये नाही आहे हे मॉमला माहिती होतं. भावाबरोबर फाईट करताना चुकून इस्टरचा जीव गेला होता. आपल्या मुलाला पोलिसांपासून वाचवण्यासाठी तिने असा बनाव केला की इस्टरचा किडनॅप झाला आहे. आत्तापर्यंत पोलिसांनाही त्याचा सुगावा लागला नव्हता, पण तू आल्यामुळं कदाचित ती केस रिओपन होऊ शकते, म्हणून त्या पोलिसाला मारले. आता त्या दोघी पोलिसाची बॉडी विल्हेवाट लावायला घेऊन जातात आणि तिथंच ती बॉडी टाकतात जिथं इस्टरची बॉडी होती. इथे इस्टरचा ब्रदर तिच्या मॉमला म्हणतो की तिला अजून मारले का नाही, ती आपल्यासाठी खूप धोक्याची आहे.
तर त्याच्यावरती मॉम म्हणते वेळ आल्यानंतर सगळं काही नीट होईल, आता जसं चाललंय तसं चालून दे. इकडं मॉम लीनाशी एकदम चांगली वागू लागते. म्हणजे ती असं दाखवत होती की तू माझ्यासाठी इस्टरच आहे म्हणून. तेव्हा एका रात्री मॉम लीनाच्या जेवणामध्ये विष मिसळते. ते जेवण जेव्हा लीनावरती घेऊन येते ती तिच्या उंदराला खायला घालते आणि थोड्या वेळानंतर तो उंदीर मग तिच्या लक्षात येते की आता मॉम ही तिच्यासाठी हार्मफुल झालेली आहे, म्हणून ती बदला घेण्यासाठी मॉमच्या ज्यूसमध्ये तो उंदीर टाकते. शी, किती घाण. आता याच्यानंतर तिचे डॅड एक्झिबिशनसाठी दुसऱ्या सिटीत चाललेले असतात. त्यावेळी ती जाताना डॅडला म्हणती की मला पण बरोबर घेऊन चला, कारण मॉमनी तिला मारण्याचा प्लॅन केला आहे हे तिला माहिती होतं. आता ती स्टेशनवरतीच दोघांना मारायचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात कोणीतरी तिच्यामध्ये येतं आणि आता ती मॉमला आणि ब्रदरला मारून तिकडनं कार घेऊन पळून जाते. आणि जात असताना तिथे ती पोलिसांनाही मिळते. पोलीस तिला तिच्या घरी घेऊन येतात. मॉम पोलिसांना सांगते की माझी मुलगी ही थोडीशी मेंटली अनस्टेबल आहे, त्यामुळं तिने बऱ्याचदा पळून जाण्याचा, सुसाईड करण्याचा हाही प्रयत्न केला आहे, पण आम्ही तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. इथं वरती गेल्यानंतर ब्रदर तिला खूप मारू लागतो, तिला स्टेअरमधनं खाली ढकलतो, पण लीना त्याच्याच ॲरो थ्रोअरनी त्याला मारून टाकते. आता आपल्या मुलाला मेलेलं पाहून मॉमला राग येतो, कारण तिने एवढं सगळं जे केलं होतं इस्टरच्या बाबतीत ते त्या मुलासाठीच होतं. आता त्या दोघींमध्ये फाईट होऊ लागती. इकडं दोघी एकमेकांवर भारी पडतात, कारण दोघी सारख्याला वारक्या होत्या. इथं मॉम लीनाला स्टॅप करते आणि त्याच्यावरती लीनाही मॉमला स्टॅप करते. आणि या झटापटीमध्ये कधी तिथं किचनमध्ये आग लागते हे त्या दोघींनाही कळत नाही. आता पूर्ण घर हे भयानक स्वरूपात पेट घेते, म्हणून त्या दोघी वाचण्यासाठी घराच्या टॉपवरती जातात. तेवढ्यात डॅडी सिटीवरून परत आलेले होते. ते दोघींना वाचवण्यासाठी छतावरती जातात, पण वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ते मॉमला वाचू शकत नाही. मग ते इस्टरला हात देऊन तिला वरती घेतात. डॅड इस्टरला तू बरी आहेस ना असं विचारून मुलीसारखं गोंजारत असतात. तेव्हाच आता हे बघितल्यानंतर डॅडला खूप राग येतो. ते विचारतात की तू कोण आहेस. त्याच्यावरती लीना पहिल्यांदा म्हणती की ॲलन, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे आणि आता मी फक्त तुझीच होऊन राहणार आहे. हे ऐकल्यानंतर डॅडना स्वतःवरती किळस येऊ लागते. ते म्हणतात की तू काय केलं, तू माझ्या फॅमिलीला मारलंस. हे ऐकल्यावर लीना ॲलनलाही धक्का देते आणि ॲलनचाही तिथं खेळ खलास. हे झाल्यानंतर लीना स्वतःला सावरते आणि स्वतःच्या त्याच इनोसन्स फॉर्ममध्ये येते आणि डायरी उचलून त्या जळत्या घरातून बाहेर पडते. एंडला डॉक्टर लीनाला सांगत असते की आम्ही तुझ्यासाठी नवीन फॅमिली बघितली आहे आणि इकडंच मूवी पोम. तर मित्रांनो, या ऑर्फन मूवीचा तिसरा पार्टी येणार आहे. आता तो काय असेल, कसा असेल, तो आपल्याला मूवी रिलीज झाल्यावरतीच कळेल आणि जसा तो रिलीज होतो तसा मी लगेच तुमच्यासाठी एक्सप्लेन करणार आहे. तर आता भेटूयात पुढच्या कहाणीच्या एक्सप्लेनेशनमध्ये. तोपर्यंत बाय.